हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही आत्तापर्यंत जेजुरीचे आमचे सगळे व्हिडिओ पाहिलेत। म्हणजे आम्ही जेजुरीच्या जुन्या गडावर गेलो, नवीन गडावरचं दर्शन झालं, मग नंतर तिकडनं आल्यानंतर आमची पूजा झाली, जागरण झालं, गोंधळ झाला। आता नंतर त्याच्यानंतर हे लंगर तोडण्याची विधी असते। म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर तुम्ही जागरण गोंधळ केले तर लंगर तोडायचं प्रथा असते। तर इथे आता पहिल्यांदाच माझं हे लंगर तोडणार आहेत। म्हणजे त्यांना ह्यातला काही अनुभव नाही आणि मलाही नाही आहे, मी तर पहिल्यांदाच ही प्रथा म्हणजे बघणार आहे। मला माहिती आहे की लंगर आमच्याकडे तोडतात, पण हे कोकणातले असल्यामुळे यांना हे काही माहिती नाही आहे। पण ह्यांनी केलं व्यवस्थितपणे, त्यांना सांगितलं। आता हे दादा आहे तिकडे, ते समजून सांगत होते की कसं करायचं आहे लंगर। मग इथे लंगरची पहिल्यांदा आम्ही दोघांनी जोडीने पूजा केली, लंगरला हळद भंडारा वाहिला आणि त्याच्यानंतर ती पूजा करून झाल्यानंतर आम्ही दोघांनी नमस्कार केला आणि त्यांना मग ते समजून सांगत होते की कसं काय करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही जे इतर लोक बाजूला उभे होतो त्यांना सगळ्यांना सांगितलं की हात मोकळे सोडायचे, कुणीही हाताची घडी घालायची नाही। बघा, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणताच त्यांनी एका झटक्यात गळ तोडला। हे एका फटक्यातच गळ तुटायला हवा, एका फटक्यात जर नाही तुटला तर तो मान्य केला जात नाही असं म्हणतात। पण एका फटक्यात तुटला तर तुमची पूजाविधी सगळं काही पार पडलं असं आणि देवापर्यंत पोहोचलं असं म्हटलं जातं गळ तोडण्याच्या। आता इथे बघू शकता, इथे लंगर तोडून झाल्यानंतर तो लंगरमधला जो एक थोडासा पार्ट असतो तो आपल्याला देतात, जो आपल्या घरी आपण ठेवायचा असतो पूजास्थानाकावर। तेच ते मला सांगत होते। इथे तुमची पूजाविधी संपूर्णपणे पार पडली आणि व्यवस्थितपणे लंगरही तोडून झाला आहे, म्हणजेच तुमचं सगळं देवापर्यंत पोचले असं त्यांनी सांगितलं। आणि हा लंगरचा जो एक पार्ट छोटासा तुकडा आहे तो तुम्हाला देतोय, तो घरी जाऊन तुम्ही व्यवस्थित पहिल्यांदा तांदळाच्या डब्यात ठेवायचा रात्रभर, नंतर तो काढून धुवून स्वच्छ करून देवारात ठेवायचा, त्याची रोज पूजा करायची असं सांगितलं होतं। त्याच्यानंतर ते म्हणत होते आता भंडारा घ्या, इथे वाहा गळ जिकडे तोडला आहे तिकडे टाका आणि त्याची पूजा वगैरे करून घ्या व्यवस्थितपणे। आणि मग नंतर त्यांना टावेल टोपी देऊन त्यांचा आम्ही, जे दादा होते जे आम्हाला सांगू, त्यांना आम्ही टावेल टोपी वगैरे दिली आणि त्यांचं आम्ही हे केलं। म्हणजे जे काही होतं दक्षिणा वगैरे त्या सगळ्यात दिल्या। त्याच्यानंतर अजून आतमध्ये थोडीशी पूजा बाकी होती, मग इथे आता मी टावेल टोपी शोधत होते कुठे ठेवलं आहे म्हणून, पण ते देऊन वगैरे सगळं व्यवस्थित आम्ही त्यांचं व्यवस्थित ही सगळी विधी पूर्ण झाली होती। त्याच्यानंतर आता आतमध्ये आम्हाला जायचं होतं, अजून बाकीचंही काम बाकी होतं। पण इथं म्हणजे लंगर आमचा व्यवस्थित करून पूजा करून झाल्यानंतर इतकं मनाला समाधान वाटत होतं ना की सगळं मनासारखं होत होतं। हे बघा, हा पार्ट घेतलेला आहे लंगरचा आता, हा छोटासा। आता आम्ही परत आतमध्ये खोलीत आलो। आता तिकडे जो देवाला नैवेद्य दाखवला होता तो नैवेद्याला त्यांनी सांगितलं होतं व्यवस्थितपणे देवासमोर दाखवा। मग नंतर जे कळस होते पूजा मांडलेल्याचे ते कळस आम्ही दोघांनी डोक्यावर लावले आणि मग त्यांनी सांगितलं केलेल्या गोंधळात केलेल्या जागरणात अंबाबाईचा उदय देवाना मोठ्याने खंडरायाचं वजन तुला का उतरला म्हणा, कडे प्रणाजाचं बाणमासाचं केलेल्या जागरणात केलेल्या गोंधळात सदानंदाचा आता इकडे लक्ष द्या। आता डायरेक्ट आपल्या घरी राहायला पुढे तुम्ही डायरेक्ट आपल्या घरी जायचं, कुठल्या पाहुण्याकडे जायचं नाही। आमचा वस्तू कसा राहू दे म्हणाव। तुम्ही असा करा, तुम्ही काही तुम्ही हो तुम्ही करा सर, ठेवा त्याच्या म्हणा सदानंदाचा काय करायचं, निवड ठेवा। जेवढे मोठे घरचे त्यांच्या पाया पडायचं, मग सर्वांनी तुम्ही जेवण करणार नाही। इथे माझं लग्नानंतरचं मंगळसूत्र जे सुलटं करायचं होतं ते सुद्धा सुलटं करून व्यवस्थितपणे घालून घेतलं होतं। पूजाविधी सगळ्या संपूर्णपणे साग्रसंगीत सगळ्या पार पडल्या। त्याच्यानंतर आम्ही घरातल्या सगळ्या मोठ्यांचे पाया पडलो, म्हणजे माझ्या मम्मी मामी मावशी सगळ्यांच्या पाया पडून झाल्या होत्या। म्हणजे सगळेजण एकच आशीर्वाद देत होते की लवकर तुम्हाला बाळ हो, लवकर तुम्हाला बाळ हो, असंच सगळे आशीर्वाद देत होते। आणि ते थोडंसं मला ना असं गरगरल्याचं झालं। तर संगीताई होती ती आमची म्हणाली की पूजा केल्यानंतर असं थोडंसं होतं की एक असा एक झटका लागतो, त्याच्यामुळे ते थोडंसं होतं आणि मला खरंच तसं झालं आणि मी पडणार होते। पण ते असं होतं असं म्हणतात, आता काही मला माहिती नाही त्यात तथ्य आहे नाही आहे, पण ते झालं होतं त्यावेळेस मला असं। आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांचे पाया पडून, म्हणजे छोटे मोठे सगळ्यांच्या पाया पडून झालं आणि त्याच्यानंतर आमची पूर्णपणे संपूर्णपणे पार पडली आणि मनासारखं झाल्यामुळे जास्त आनंद होत होता। आणि माझ्या सगळ्या फॅमिलीवाल्यांनी खूप छान सपोर्ट केल्यामुळे त्यांचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 थँक्यू। त्यांनी इतकं सगळं मनापासून केलं होतं। बघा, इथे माझा
माझा मेवना आहे, माझी बहीण आहे, यांच्या सगळ्यांच्या आम्ही पाया पडलो. माझ्या सगळ्या फॅमिलीने खूप छान सपोर्ट केला आणि खूप मस्तपैकी सगळी पूजाविधी पार पाडली. खूप धमाल मस्ती आली ह्याच्यामध्ये जेजुरीच्या पिकनिकमध्ये. खूप 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 एन्जॉय केला आम्ही. यार परतीची आता आम्ही वारी निघायची पुन्हा. तयारी. चला चला आपल्या आपल्या घरी जाऊया. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय साहेब? तुम्हाला मामी? मज्जा. तर खूप मजा केली, पण पायाची फुल बँड वाजलेली आहे. पण आता परतीची वारी पुन्हा पावले चालली आपल्या घराकडे. तर चला. घर होतं जिथे आम्ही राहत होतो, हे एवढा सगळा स्पेस त्यांनी आम्हाला दिला होता. इथे इतकं सुंदर होतं हे. गणपती बाप्पा जय खंडराव महाराज की जय. जय मल्हार. उद्या चला चाललो आपण घरी. कल्याण. ओ कल्याण. चला घरी. हो. माझी साडी खूप छान दिसते अंधारामध्ये. आम्ही पोचलेलो आहे. झोपा काढत आलो. गाणे बिणे म्हटले. त्याचा फोन चार्ज नव्हता म्हणून व्हिडिओ शूट नाही झाला. गाणे बिणे म्हणत खेळत हसत खात पीत आमचा प्रवास झाल्यानंतर तासभर सगळे झोपले. आणि फायनली मुंबईमध्ये आमचं पदार्पण झालेलं आहे. आम्ही पण केस सोडून आंबाडा बांधून घेतला, कारण का पूर्ण हळद आहे केसामध्ये. येते चेक करा. आम्हाला नको धरू, फक्त संगीला धर. संगीताला फक्त धर. हे आमचे पोरं सगळे थकले, रंजले गांजलेले आमचे सगळ्यांचे शकले झालेत. फायनली मुंबई, बॅक टू मुंबई. जेजुरीला गेलो होतो ना. हालत तो देखो हमारी. अरे हाँ ये देखो सुंदर थे, कहाँ से बंदर होके थक गए तेरा. शक्लें हो गई है खतरनाक. ओळखलं तुम्हाला. अब बैक टू रूटीन है. ओए अब हो गया पिकनिक खत्म, अब जाओ काम पे जाओ. है कि नहीं जीजू? खेल का सब पैसा भागो अपने अपने घर. पैसा खत्म कर गया है. बाय 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 बाय. सांभाळून जाय. बाय. तू आहे आपल्या सोबत. बाय बाय.